नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इथे आता सायली जेव्हा म्हणते ना सगळं टेन्शन संपलं बाबा एकदाचं, तर इथे अर्जुन म्हणतो संपलं नाही, आत्ता तर सुरुवात झाली. आपल्याला खरा मुखवटा जर प्रियाचा बाहेर काढायचा असेल तर आपल्याला इथूनच आता जोमाने कामाला लागावं लागणार. आता त्याच्यासाठी आपल्याला पुरावे मिळवावेच लागतील प्रियाच्या विरोधात. तिचा लवकरात लवकर सगळ्या घरच्यांसमोर खरा चेहरा आणायलाच हवा. आता त्याच्यासाठी काय करावं म्हणून सायली ही विचारात पडते. अर्जुनच्या डोक्यात एक प्लॅन आहे. त्यानुसार तो सायलीला सांगू लागतो की आपण तो प्लॅन वर्क झाला तर आपला जो मिशन आहे प्रियाचा खरा चेहरा दाखवायचा तो सक्सेसफुल होईल. इकडे मात्र अस्मिता पहिल्यासारखी राहत नाही म्हणून चैतन्याने तिच्यासाठी एक गिफ्ट आणले. तर ते गिफ्ट तो तिला देतो आणि म्हणतो की तू कितीतरी दिवस झाली नेल पेंटही लावत नाही, आता नेल आर्ट असणारं नेल पेंट मी तुझ्यासाठी आणलेले, तू छान वगैरे तुझे नखं वगैरे ठेवत जा पहिल्यासारखं. तर इथे अस्मिता म्हणते, अरे बाळामुळे सतत पाण्यात हात असतो, मला वेळ नसतो हे सगळं करायला, आणि एवढं केलं तरी मला बघणार कोण. तर लगेचच चैतन्य म्हणतो, तुला मी काय सांगितले की एवढ्या गोष्टींचा आता विचार करायचा नाही, आता फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा आणि छान आपलं तयार होऊन राहायचं, हो की नाही. मग अस्मिता म्हणते हो नक्की, प्रॉमिस. तर तितक्यात अश्विन आवाज देतो आणि चैतन्य आतमध्ये जातो. आणि रूममध्ये जायला निघालेली असताना अस्मिता तिथे लेटच आलेला असतो सचिन. तो म्हणू लागतो, कुठे आहे अर्जुन, मला त्याला भेटायचं आहे, लेट झालो मी यायला. तर ती म्हणते की तो रूममध्ये गेला आहे तर तू जास्त त्याच्याकडे जायची घाई करू नको, नंतर येईल तेव्हा भेट त्याला. आणि तो विचारू लागतो की एवढं महागाचं नेल पॉलिशचं आर्टचं तू का बरं घेतलं आहेस, पैशांची वेस्ट होऊन जाईल, आता बाळामुळे तुझ्याकडे वेळ कुठे राहणार हे सगळं करायला. तर ती म्हणते मी काय करायचं आणि काय नाही हे माझं मी पाहून घेईल, आणि हे मी काही पैसे देऊन नाही आणलेलं, मला चैतन्याने गिफ्ट केले. तर तुला हे आज महागडं गिफ्ट त्याने का द्यावं, त्याने मुद्दाम दिले बहुतेक, दाखवायला की तुझा नवरा तुला काहीच आणू शकत नाही, माझी इज्जत घालवण्यासाठीच त्याने मुद्दाम हे केले. तर अस्मिता म्हणते बस कर तुझं हे नाटकं, मला तुझं काही ऐकायचं नाही, तू माझ्या लहानपणापासूनचा मित्र, तुम्हाला कधीही काही गिफ्ट देऊ शकतो. आता आपल्याला पुढे हे पाहायला मिळेल की आधिराजला भेटायला प्रिया गेलेली असते. तिची पुन्हा नाटकं तिने सुरू केलेली असतात. नाटकं म्हणजे काय, तर माझा नवरा मला बघत नाही, मी माझ्या आईवडिलांकडे राहते, त्यांचंही घर एक तर घाण, आता ते घाण असलेलं घर सोडवण्याचा मी खूप प्रयत्न करते, पण आता ज्यांच्याकडनं कर्ज घेतले ते सतत मागं लागले, पैसे मागताय आईवडिलांकडे, काय करावं काही सुचेना. आता जॉब सुरुवात केली पण लगेच तर मी एवढी मोठी रक्कम कुठून आणणार म्हणून रडू लागते. तर आधिराज म्हणतो, तुला माझ्यावर विश्वास नाही का, इतकी मोठी समस्या तुझ्यासमोर आहे आणि तू माझी मदत नाही घेऊ शकत का, मी आहे तुझी मदत करायला, असं म्हणत तो तिच्याशी लगेचच बोलता बोलता म्हणू लागतो, किती पैसे लागत आहे. तर ती म्हणते 5 लाख. तर तो तिला म्हणू लागतो, मी देतो तुला. प्रिया म्हणते, नाही बरं नाही दिसत तुझ्याशी एवढ्यातच मैत्री झाली आणि एवढ्यात एवढी मोठी रक्कम मागणं. आधिराज म्हणतो, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो, 5 लाख म्हणजे काही एवढी मोठी रक्कम नाही माझ्यासाठी, लगेच देऊ का तुला, बँक ट्रान्सफर करू का, असं म्हणत तो लगेच बँकच्या अकाउंटवरती ते ट्रान्सफर करू लागतो. आणि प्रिया नाही म्हणत असते आणि मोठ्यापणा दाखवत असते की मला नको. आणि इकडे लगेचच आधिराज तिच्या बँकच्या अकाउंटवर पैसेही टाकतो. तो तिला म्हणतो की तू बघून घे, चेक कर आले की नाही 5 लाख रुपये. मग ती म्हणते हो आले. मनातल्या मनात विचार करू लागते, अरे हा तर लईच मोठा पैशावाला निघाला, याच्याकडे 15 लाख तरी मागायला हवे होते, असं म्हणत तो मनातल्या मनात ती बोलत असताना आधिराजही मनात विचार करत असतो की ती नाटकी बाई आहे ही, पैसे खरं तर मी ऑनलाईन का दिले, कॅश तर देऊ शकलो असतो ना, पण मला पुरावा हवा की मी तिला पैसे दिले, त्याच्यामुळे बँक ट्रान्सफर केले. आणि त्याने ना टेबलावरती कॅमेराही ठेवला आहे, ह्या कॅमेऱ्यामध्ये दोघांमधलं सगळं संभाषण व्यवस्थित रेकॉर्डिंग होत असतं, चित्रीकरण व्यवस्थित होत असतं. हे सगळे पुरावे नंतर कामातच येणार. आधिराजला हे सगळे पुरावे मिळवता आले, ही पण एक मोठी गोष्ट आहे. आधिराज विचार करत असतो की किती नाटकी बाई आहे ही, बापरे इतकी शहाणी कशी असू शकते, एखाद्याचं दिमाग इतका चालू शकतो, पैशासाठी इतकं खोटं बोलू शकते. प्रिया मात्र आता कुठल्याही थराला जाऊ शकते पैशासाठी, हेही ते स्पष्टच होते. आणि पुढे आपल्याला असंही पाहायला मिळणार की घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया तिचं आरामशीर पुस्तक वाचताना दिसते. तितक्यात तिचा नवरा प्रेमाने अश्विन तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि कॉफी देत तिला म्हणू लागतो की आज तू खूप रिलॅक्स आहे, मी पण आज सुट्टी टाकलेली आहे, तर आज आपण दोघंजणं छान लंच डेटला जाऊया. तर ती थोड्या वेळासाठी का होईना विचारात पडते, याच्यासोबत जर गेले तर माझं टाईम वेस्ट होईल, मग अर्जुन सायली काय करताय यांचा शोध कधी लावायचा, कसा लावायचा,
ह्या मूर्खासोबत जाऊ का नको. इकडे मात्र खूप छान कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न अश्विन करत असतो, तिच्याशी गोड बोलत असतो. तीही म्हणत असते, बघ ना कॉफी किती सुंदर आहे, तू त्यात साखर नसती टाकली ना तर ही गोडच लागली असती, असं कौतुक ती अश्विनचं करत असते. आणि मग तो तिला म्हणतो, जायचं की नाही सांग ना, आपण जाऊया ना, खूप दिवस झाले वेळ नाही घातला आपण एकमेकांसोबत, मस्त मूवीला पण जाऊ. आता याला नाही म्हटले तर हाही आपल्या विरोधात जाईल, त्याच्यासाठी आता त्याला खुश ठेवावंच लागणार. मग ती म्हणते, हो चालेल ना जाऊया. त्याला हो म्हणते. तो लगेचच बुकिंग करत असतो हायवेजवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये. तर त्याला उलटून ती प्रेमाने म्हणते की तू मला रेस्टॉरंटमध्ये काय ढाब्याला जरी नेलं तर प्रेमाने मी तुझ्यासोबत येईल हां, असं गोड बोलू लागते. इकडे अर्जुन आणि सायली विचारात करत असतात की आता पुढे काय करायचं. अर्जुन ना फाईल चेक करत असतो, वाचत असतो, सगळ्या गोष्टींची लिंक लावत असतो. सायली मात्र म्हणत असते, जर आपल्याला हे सगळं शोधायचं असेल तर संतोषपासून सुरुवात करावी लागेल. संतोषचा सगळा बॅकग्राऊंड पाहावा लागेल. तर त्याची चौकशी करायला गेलं तर लगेच आपल्या मागावरती प्रिया राहीलच. मग नक्की काय करावं, तर प्रियाचं लक्ष दुसरीकडे केंद्रित करायला हवं. मग आपल्या सायलीच्या डोक्यात अशी एक गोष्ट येते की आपण सँडीला बोलवू आणि आदिराजला पण बोलवू आणि त्या दोघांना एकाच वेळेला पर्दाफाश करायला सांगू आपण प्रियाचा. हळूहळू एक मुखवटा घरच्यांसमोर प्रियाचा उतरवायला हवा. ती घाबरली की भीतरी झाली की मग तिच्याकडनं काहीतरी चूक नक्की होईल आणि मग आपल्याला तिला पकडता येईल. तर इथे ना अर्जुन म्हणू लागतो की म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की ती इकडे बिझी राहील हे शोधण्यामध्ये, आपण काय करतोय आणि आपण गुपचूप तिकडे जाऊन तिच्या विरोधात पुरावे शोधायचे. तरी ती सँडीला फोन लावते सायली भेटायला म्हणून. आदिराजला अर्जुन लावतो, पण सँडीने काही फोन उचललेला नसतो. मग सायली म्हणते, नंतर मला तो कॉल बॅक करेलच, मग मी त्याच्याशी नंतर बोलते. आता इकडे किचनमध्ये सायली काम करायला येते आणि तिचा मोबाईल ती ना चार्जिंगला लावते किचनमध्ये. आणि तितक्यात अस्मिता बोलवते. मग अस्मिताकडे आलेच मी जाऊन म्हणून ती तिकडे जाते. तर इकडे सँडीलचा फोन येतो सायलीच्या फोनवरती. आणि काय करावं ती कशाला याला फोन करते म्हणून इथे प्रिया इतकी घाबरते आणि न कळतपणे तिने तो फोन उचललेला असतो. सँडीने कोण आहे हॅलो वगैरे काही न म्हणता डायरेक्ट त्याची लांबण सुरुवात केली की तुम्हाला पुरावेच पाहिजे ना प्रियाच्या विरोधात. मी सगळे पुरावे मिळवले, तिचे जितके बॉयफ्रेंड होते त्यांचं बँक स्टेटमेंट, तिने किती जणांना लुटले ते सगळं आता माझ्याकडे आहे. तर आपण एक ठिकाणी भेटूया आणि मी तुम्हाला हे सगळं स्वाधीन करतो. हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर प्रियाच्या लक्षात येतो, याचा अर्थ ही बाई माझ्या विरोधात सँडीकडे पुरावे शोधते, अजूनही मी माझ्या मागे लागलीच आहे. मग ती लगेचच सँडीचा फोन कट करते, तो ठेवते आणि विचार करते आता सँडीला जाऊन तिकडं गाठावंच लागेल, त्याचं कामच काढावं लागेल. मग ती लगेच तातडीने जाते आणि अश्विनला म्हणू लागते की मला ना खूप अर्जंट ना बोलवलं आहे तर मला आता जावं लागेल बरं का. तर तो म्हणतो ठीक आहे बाई, तुला जर एकदम अर्जंट काम आलं आहे तर तुला जायचं आहे तर जा. मग ते जरा सायलीला पण खटकतं. घरचे मात्र म्हणत असतात की बघ ना किती मन लावून प्रेमाने काम करते, जेव्हा बोलवलं तेव्हा जाते, जॉब मनापासून करते. या गोष्टीचं कौतुक सगळ्यांना वाटू लागतं. सायलीला मात्र खटकतं की तिला आज काहीच काम नव्हतं, अचानक काम कुठून आलं असेल बरं हिला. आता हे सगळं बोलणं जेव्हा ती ऐकते तर ती म्हणते की मला खरंच काम आलं आहे, मला प्लीज जावं लागेल. पर्स घेऊन ती खोलीतून आलेली असते आणि हॉलमधून जाता सगळ्यांना निरोप देऊन ती निघून जाते. आता इकडे सगळेजण विचारात पडले की ही नक्की कोणाला भेटायला चालली. आता सगळेजण चेष्टामस्करी करत असतात की ती जॉब करते म्हटल्यावर मनापासून सगळं करते असं तसं, मग तिला ते सगळं काम वगैरे करावंच लागणार आहे, जेव्हा बोलवलं तेव्हा जावंच लागणार आहे. आणि हे सगळं म्हटल्यानंतर सगळेजण तिला इग्नोर करतात की जाऊ दे, गेली ते गेली. सायली मात्र विचारात पडलेली असते. एवढ्या घाई गडबडीत 2 मिनटात ती आधी तर म्हणत होती मी सगळा स्वयंपाक करते, तू काही काळजी करू नको वगैरे, आणि 2 मिनटात तिला अशी कुठली एमर्जन्सी आली की तिला इथून जावं लागतं आहे. आणि जावं तर लागतंच आहे आणि तेही इतक्या तातडीने. आता हे सगळे प्रश्न पडलेले असतानाही सायली अर्जुनला बाजूला बोलवते. आणि आता अर्जुन मग म्हणतो की काय तुला काय डाऊट आहे का. तर सायली म्हणते ती मला म्हणत होती की मी सगळा स्वयंपाक करते आणि फोन आला आणि 2 मिनटात ती निघाली आहे, मग नक्की काय घडलं असेल ह्या गोष्टीचा ती विचार करू लागते. आणि ती अर्जुन म्हणतो की मला असं वाटतं आहे तिनं आदिराजलाच भेटायला जात असेल कदाचित, आपण आदिराजला फोन करून विचारायचं का. तर म्हणते मग ठीक आहे चल. आदिराजला मग इकडे अर्जुन फोन करतो आणि मग तिला विचारू लागतो की तू इथे सायलीला प्रियाला भेटायला बोलवलं आहे का. तर तो म्हणतो हो, पण आम्ही दुपारी भेटणार आहे. अर्जुन आदिराजला सांगतो तू जेव्हा तिला भेटशील ना
तेव्हा मला लगेच कळव आणि तुमच्या दोघांमध्ये काय काय बोलणं होतं, किती वाजेला तिथे येते, किती वेळ ती तुला भेटती आहे, सगळ्या गोष्टीची मला इत्थंभूत सगळी माहिती कळवत राहा. आणि तो म्हणतो हो मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगत राहील. आता सायलीला मोठा प्रश्न पडला आहे, नक्कीच ही काहीतरी कांड करायला गेली आहे. मग कुठे गेली असेल? आता ती तिची मैत्रीण आहे काव्या आणि ईश्वरी यांना फोन करून सँडीला भेटायला पाठवते, त्यांच्याकडनं पुरावे आणायला. त्याच ठिकाणी सँडी प्रियासोबत बोलत असतो. ईश्वरी मग त्याच्या हातातनं सगळे पुरावे घेते आणि पळून जाते. फोन करून मग सायलीला सांगते की मला सगळे पुरावे मिळाले, मी लगेचच येते. पण त्यांना माहीतच नव्हतं का त्यांच्या मागावरती इथे प्रियाही लागलेली आहे. आणि प्रियाने काव्या आणि आपली ईश्वरी यांचा पाठलाग केला आणि पाठलाग करून त्यांच्या हातातनं ते पेपर्स घेतले, ते जाळले. आत्ता याला म्हणत्या खरी तन्वी, खरी प्रिया. म्हणजे तिचं म्हणणं मी तन्वी आहे, आयुष्यभर मीच तन्वी राहणार, कधीच कोणाला माझे पुरावे पोचूच देणार नाही. पुढे जे काय होईल ते पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.